शहराच्या साईनगर भागात भर दिवसा झालेल्या धाडसी घरफोडीमुळे नागरिकांत खळबळ उडाली आहे. अप्पासाहेब शिंदे यांच्या घराचा कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे 2 ते 2.5 तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना सोमवारी 7 जुलैला उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे शेजारी राहणारे डॉक्टर रवींद्र मगर यांच्या घरीही चोरट्यांनी लक्ष केल्याचा प्रयत्न केला. शिंदे कुटुंबीय एका कार्यक्रमासाठी घर बंद करून दुपारी बाहेर गेले होते. मात्र केवळ 2 तासांमध्ये चोरट्यांनी धाडस करत दरवाजाचे कुलूप तोडले आणि कपाटातील उचकापाचक करत सोन्याचे दागिने गायब केले. कार्यक्रम आटपून 2च्या सुमारास घरी परतलेल्या शिंदेंना दरवाजा उघडता चोरीचा प्रकार लक्षात आला. घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक S.R. पवार व पोलीस कर्मचारी प्रकाश कुंडारे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून परिसरातील CCTV फुटेज तपासण्याचे काम सुरू झाले आहे. या धाडसी चोरीच्या घटनेने साईनगर परिसरात भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण पसरले असून दिवसाढवळ्या घरफोडीमुळे पोलीस यंत्रणेपुढे सुरक्षा व्यवस्थेचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. मी अप्पासाहेब शिंदे साईनगरमध्ये राहतोय, फादवडे शेजारी. आज दुपारी 12 ते 2 या वेळेमध्ये मी आणि माझे मिसेस आणि माझी मुलगी 9 करंजी फाट्यावर एक प्रोग्रामसाठी आम्ही गेलो होतो. 2 वाजून 10 मिनिटांनी मी घरी आलो. घरी आल्यानंतर आम्ही बघितलं की आमचं घर पुढचा दरवाजा तोडलेला आहे, मध्ये सगळी उचकापाचक केलेली आहे आणि जवळजवळ 2.5 ते 3 तोळ्याचं आमचं गोल्ड हे इथनं गेलेलं आहे. बाकी सगळी चौकशी आता चालू आहे. आपली मागणी माझी मागणी हीच आहे डिपार्टमेंटकडे की चोरांना ज्यांनी गोष्टी काही केल्या असतील त्यांना पकडून आमचा माल आम्हाला परत द्यावा अशी विनंती आहे. दिवसा ढवळ्या ह्या चोरीचे प्रकार असे घडतायत, यावर सुद्धा काहीतरी कंट्रोल होणं गरजेचं आहे, निश्चित आहे. ही जबाबदारी नागरिकांची पण आहे, परंतु डिपार्टमेंटने सुद्धा थोडं या गोष्टीत लक्ष घालावं अशी एक विनंती आहे. 12 वाजता बाहेर गेलेलो असताना आणि 2च्या दरम्यान घरी आलो तर त्यावेळेला आमच्या घराचा दरवाजा उघडा दिसला आणि ते कुलूपही तोडलेलं दिसलं. त्यावेळेला आम्ही गेटचं लॉक उघडून आत आलो तर आतमध्ये सगळे उचकापाचक करून सगळं सोनं नाणं वगैरे ते घेऊन गेले. जवळ 2.5-3 तोळ्याचा ऐवज त्यांनी नेलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी तसंच पुढचा दरवाजा उघडून मागच्या दरवाजाही उघडून ते पसार झालेले आहेत. आणि अशा जर दिवसाढवळ्या घटना घडत असतील तर नागरिकांनी कुठे जावं की नाही हा मोठा प्रश्न आलेला आहे. म्हणजे ठीक आहे, रात्री होतं आपण मान्य करतो, आपण झोपेत असतो किंवा बाहेर असतो, पण आता दिवसा सगळं गल्लीत लोक असतानाही असे जर चोऱ्या होत असतील तर याला कुठेतरी निर्बंध घातला गेला पाहिजे आणि एवढीच माझी अपेक्षा आहे.